दिलाय ना, काही नाही दिले. कोण प्रयत्न केले नाहीत तुम्ही? प्रयत्न करून सुद्धा काय उपयोग नाही. गेलो तरी काय कामं होत नाहीत. आणि इकडे ए टाईपला पाणी नाही, 4-4 दिवस पाणी येत नाही. खूप वेळा इथं सिडकोच्या या ऑफिसमध्ये खूप वेळा आम्ही मोर्चा पूर्वीपेक्षा म्हणजे 20 वर्षापूर्वी मी इथे जेव्हा आलो त्यापेक्षा आता खूप बदल घडले. नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण नवीन पनवेलमधील मतदारांशी बोलणार आहोत. इथे असलेल्या समस्या, त्यांना भेडसावणारे प्रश्न अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी दूर केलेत की त्यांनी यंदा बदल घडवायचा निर्णय घेतलाय, याबाबत आपण त्यांची मतं थेट जाणून घेणार आहोत. नाही लागली तर नाहीच आहे म्हणा, आणि गेलो तरी काय कामं होत नाहीत. म्हणजे समाधानी नाहीयेत अजिबात नाही. कोण नगरसेवक होते हे तुम्हाला माहितीच नाही? नाही, अजिबात नाही. मग कोणत्या समस्या तुम्हाला इथे भेडसावत आहेत? म्हणजे आता जे आहेत त्या आता काय समस्या तुम्हाला? पाणी वगैरे व्यवस्थित येते? पाण्याची टंचाई आहे. अजून? पाणी तर पहिला म्हणजे पाणी आणि लाईट, या दोन वस्तू फक्त जास्त आहे. बस, बाकी काय नाही. इतर सुविधा आहेत पालिकेकडून? इतर सुविधा आता महानगरपालिकेने केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक म्हणून काय समस्या भेडसावतात? ज्येष्ठ नागरिक मी आहेच, नाही असं नाही. माझ्याकडे सगळं ज्येष्ठ नागरिकचं सगळं काय मग काय सुविधा वगैरे दिल्या जातात? दिलंय ना, काही नाही दिले. कोण प्रयत्न केले नाहीत तुम्ही? प्रयत्न करून सुद्धा काय उपयोग नाही. एकंदरीत पाणी हा जामच खराब पाणी येतोय. असं पाणी येतं की पाणी पिणार बी नाही. साहेबांना तिथं नेऊन बाटल्या असं झालंय की जेव्हा ते पाणी असं असायचं, तुम्ही सॅम्पल घेऊन या. सॅम्पल करून असं वाटतं की त्यांचा तो गुदामच भरलेला असेल तिथं, एवढे सॅम्पल गेलेले. यंदा काय बदल घडवण्याचा निर्णय घेतलाय का आता कोण आता सगळे एकजूट झाल्यानंतर बदल होईलच ना. एकट्याने काय बदल होणार आहे? काहीच होणार नाही. रात्रीचे माणसं ओरडतात की बाबा पाणी नाही, आणि सकाळी आपली धोपटी घेऊन कामावर जातात. कोण लक्षात देत नाही. असं झालेलं आहे हल्ली. पण पाण्याची टंचाई जामच खराब झालेली आहे. आणि लाईट महिन्यातनं कमसे कम 15 ते 20 वेळा लाईट जाते. बिल यायचं तो बिल येतोच. पण पाण्याचं आम्हाला जास्त करून एवढं पाणी खराब येतं. आत्ता बी सध्याच्या कंडिशनला पाणी खराब चालूच आहे, नाही असं नाही. केलंय असं वाटतं? आहे, केलंय. रस्ते वगैरे स्वच्छता असते सगळी. फक्त पार्किंग आणि इकडे ए टाईपला पाणी नाही, 4-4 दिवस पाणी येत नाही. आता आम्ही इकडे PL5 ला राहतो, तिथं काही टेन्शन नाही. पण इकडे ए टाईप आहे ना, पूर्ण पाणी नसतं. आणि फक्त स्वच्छता सगळी चांगली असते. स्वच्छता आहे इकडे. पाण्याची समस्या. खूप प्रॉब्लेम आहे. आणि पार्किंग रस्त्याने की माणसांना चालायच येत नाही. ह्या बाजूनी गाड्या, ह्या बाजूनी गाड्या. पाण्याची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक नगरसेवकांना भेटलायत का? खूप वेळा इथं सिडकोच्या या ऑफिसमध्ये खूप वेळा आम्ही मोर्चा घेऊन गेलोय. तुमच्या इथे हा, नगरसेवक होय म्हणतात तेवढ्या पुरतं. आणि पण दूर होत नाही समस्या. कुठे हा म्हणतो आम्ही करतो, आहे तेच आहे. तुमच्या इथे नगरसेवक कोण होते ते तुम्हाला माहिती आहे? इथं कोण नगर, इथं आम्ही 4 वर्ष झालं आलो या. मग इथं आल्यापासून काही हे जरा पार्किंग आणि पाण्याचाच प्रॉब्लेम. ऍक्च्युली माझं असं म्हणणं आहे म्हणजे कुठचाही पक्ष होऊन दे, या छोट्या लेवलला म्हणजे चांगलंच काम होत असतं नेहमी, त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम नसतो. पनवेलमध्ये आता मी जेवढ्यांची सत्ता आले ना, ते चांगलंच काम झालंय. आता आम्ही या गार्डनमध्ये बसलो, एवढ्या वस्तू केल्या, हे म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणजे 20 वर्षापूर्वी मी इथे जेव्हा आलो त्यापेक्षा आता खूप बदल घडले. म्हणजे पालिका स्थापन झाल्यामुळे फरक पडला. फरक पडला. तुम्ही कुठल्या प्रभागात राहता? न्यू पनवेल सेक्टर 18 मध्ये. इथे नगरसेवक कोण आहेत तुम्हाला माहिती नाही, ते माहिती नाही, कारण काम पालिकेचं काम होतंय. नगरसेवक येत जात राहतील, पालिका ही पालिका असणार आहे ना. म्हणजे तुम्हाला नगरसेवकांना भेटायची गरजच लागली नाही? गरज पाण्याची लागली नाही, काय जिथे एवढे चांगले असतील की त्यांना लोकांना त्यांच्याकडे जावं लागत नसेल असं. पाण्याची वगैरे सोय व्यवस्थित आहे? हो. आधी आमचं सिडको होतं, आता ते नगरपालिकेत कन्वर्ट झालंय. तर दोन्ही वेळी आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. मालमत्ता कर जो आकारला जाते त्या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे? हा, तो ऍक्च्युली अचानक कुठून आला माहित नाही, आणि त्यामध्ये बहुतेक एखादा मोठा घोळ असावा. तर माझ्या संदर्भात सांगतो, माझ्या इथे बाजूच्या बिल्डरचं नाव येते माझ्या नावावर. म्हणजे मला जे येतं ना लेटर मालमत्ता करासाठी, त्याच्यावर एका बिल्डरचा ऍड्रेस आहे. तर मी त्यांना मेल लिहिले आहेत, त्यांना सांगतोय की बाबा माझं नाव टाका, मी मालमत्ता कर भरतो. मेल भरपूर लिहिले. पण जो मालमत्ता कर आकारला जातोय त्यावरती तुम्ही समाधानी आहे? तो व्यवस्थित नाही, आता ऍटलिस्ट कसा होता, तो मला तो एवढा जास्ती वाटत नाहीये असा. पण तो का हे कळत नाही. म्हणजे कुठचं त्याने जुनं काढलं, 16 वर्षापूर्वीचं 17 वर्षापूर्वीचं काढलं ना, का कळत नाही. अमाऊंट सध्या तरी कमी आहे, एवढी मोठी अमाऊंट नाहीये. पण माझं म्हणणं एवढंच आहे की त्या बिल्डिंगच्या नावाने द्यावं असं. कारण हल्ली कचरा बिचरा साफ करतात, सर्व साफसफाई चालली आहे. म्हणजे नगरपालिका महानगरपालिका चांगलं काम करते. म्हणजे यावेळेला बदल व्हावा अशी तुमची इच्छा आहे की नाही? नाही, कारण मी तेच बोलतो, मी पॉलिटिकल कोण सत्तेत आहे कधी नॉर्मल बघत नाही.
लो लेवलला काही फरक पडत नसतो, वरच्या लेवलला पडतो. म्हणजे आपण आमदारकी खासदारकीमध्ये ठीक आहे, पण ह्या इथे म्हणजे सेवक कोण असेल नसेल, मला त्याचा कधीच फरक पडला नाही. काय पाहून मतदान करता? म्हणजे समस्यांच्या विरोधात मतदान करता की माणूस पाहून मतदान करता? समस्यांच्या विरोधात. काय समस्या भेडसावत आहेत समस्या तुम्हाला? म्हणजे पाणी व्यवस्थित, स्वच्छ सफाई, रोड सध्याची परिस्थिती हो आहे, चांगली आहे. तुमच्या प्रभागात नगरसेवक कोण होते तुम्हाला माहिती आहे? हो, भुजबळ. भुजबळांना भेटलाय तुम्ही कधी तुमच्या समस्या घेऊन? नाही म्हणजे कधी असं वाटलं नाही की जी पाण्याची समस्या आहे किंवा इतर समस्या आहेत त्या बाबतीत आहे आपल्या आहे पण नगरसेवकांना भेटावं वगैरे? आहे ना, मग आता जे व्यवस्थित आहे सगळं. 15 तारखेला निवडणूक आहे, हम्म. मग आता तुमच्या समस्या सोडवणाऱ्यांना तुम्ही मतं देणार की आहे त्यांनाच मतदान करणार? तसं नाही सांगू शकत ना, उघड नाही सांगू शकत. मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण नवीन पनवेलमधील मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. येथील मतदारांशी बोलताना काही मतदारांनी मागील नगरसेवकांच्या कामावर समाधान व्यक्त केलं, तर काही लोकांनी अजून समस्या दूर झालेल्या नसल्याचं माहिती दिली. कॅमेरामन असीम सईद, दीपक घरत, पनवेल.